तिकडे अमरावतीमध्ये सोयाबीन उगवलं नसल्यानं शेतकरी हतबल झालेत। बियाणं उगवलं नाही, पेरणीची वेळही निघून झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं ठाकलंय। आणि याच पार्श्वभूमीवर अमरावतीच्या शिरसगाव मोझरी येथून एनडीटीव्ही मराठीनं शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी। शेती करायची तर कशी करायची हे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत। सध्याच्या एकूणच परिस्थितीवर काही सुचते काय प्रतिक्रिया देणार? मी एक माझी छोटीशी कविता बनवली, आताच बनवली जस्ट। घाईघाईनं आणलं बियाणं वाटलं अंदा तरी पिकन। घाईघाईनं आणलं बियाणं वाटलं अंदा तरी पिकन। घेतलं जे कर्ज ते यावर्षीच्या पिकानंच फिटन। घेतलं होतं जे कर्ज यावर्षीच्या उत्पन्नात ते फिटन, पण आम्हाला कुठं माहीत असंही होईन। पेरलेलं बियाणं चाटामध्ये देईल, शेतामध्ये जे पेरलं त्या बियाणाने चाट दिलेली आहे। आणि दुसरे पण शेतकरी आहेत अमरावतीमध्ये 1000 पर्यंत शेतकरी आहेत। अनेक लोक शेतकरी परिस्थिती अभावी कृषी कार्यालयापर्यंत पोहोचू शकत नाहीत। काय सांगणार आहात? शासकीय दरबारी जवळपास 5000 पर्यंतच्या तक्रारी नोंद झालेल्या आहेत। आणखीन काही तक्रारी आहेत का जे शेतकरी अजून कृषी विभागापर्यंत पोहोचले? कृषी विभागाची ही अनास्था आहे। कृषी विभागाचे जे कर्मचारी आहेत ते अजूनही शेतकऱ्याच्या बांधावर नाहीये। पहिली गोष्ट तर सरकारने ही गोष्ट शासनाच्या अधिकाऱ्यांना बजावून सांगायला पाहिजे की अधिकाऱ्यांनी एवढं मोठं शेतकऱ्यांचं जर नुकसान होत असेल, सोयाबीनचं जर बोगस बियाणं मार्केटमध्ये येत असेल, ते उगवत नसेल, शेतकऱ्यांची दिवसा ढवळ्या जर लुबाडणूक होत असेल, तर अधिकाऱ्यांना सज्जड दम दिला पाहिजे सरकारने। आणि अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन याची तपासणी चौकशी करण्याचे आदेश द्यायला पाहिजे। पण अजूनही कर्मचारी कृषी विभागाचे शेतकऱ्यांच्या बांधावर नाहीये। कारण जर शोधाचा प्रयत्न झाला तर अशा पद्धतीनं शेतकऱ्याच्या बांधावरचं विदारक चित्र आणि त्यातून निर्माण झालेलं फ्रस्ट्रेशन्स आणि पुढे आत्महत्येसारखं उचललेलं टोकाचं पावलं, हे सगळे प्रश्न, हे सगळे त्याच्या मागची पार्श्वभूमी या बाबीला जबाबदार असल्याचाही आरोप आता शेतकऱ्यांकडून होऊ लागलाय। त्यामुळे सरकार किती संवेदनशीलपणे या प्रश्नांवर उत्तर शोधतो आणि शेतकऱ्यांच्या बांधावर मदत केव्हापर्यंत पोहोचवतो, हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत आणि आगामी काळामध्ये याचं उत्तर मिळेल का असंही शेतकरी विचारत आहेत। शुभम बायस्कर, एनडीटीव्ही मराठी, शिरसगाव मोझरी, अमरावती।